जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती. दरम्यान भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर. बांदीपोरात सुद्धा दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू. पाकिस्तानी लष्करानं एलओसी जवळ सैन्यांची संख्या वाढवली. पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सीमेवर सुद्धा भीती. सियालकोटमध्ये तैनात डिव्हिजनला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश. अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर भारताच्या निर्णयाचा पाकिस्तानी नागरिकांना फटका. पाकिस्ताननं सीमेजवळ सैन्याच्या 13 तुकड्या तैनात केल्या. भारतीय विमानांकडून सीमेजवळ रात्रभर गस्त. जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांची सुरक्षा पाकिस्ताननं वाढवली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे अतिरेकी तळ. 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासच्या नेत्यांचं व्हीव्हीआयपी स्वागत. बैठकीत लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे दहशतवादी उपस्थित होते. अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा बैठकीत व्यासपीठावर होता. बैठकीत दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषणं केली. भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणी पुरवठा थांबवला. 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित. भारताकडून अटारी बॉर्डर सुद्धा बंद. तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मेपर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन. भारतीय नागरिकांना पाकड्यांकडून आता सार्क व्हिसा रद्द. तर 48 तासात भारतीय नागरिकांनी पाकिस्तान सोडावा. शीख नागरिकांना हा निर्णय लागू नसेल. तर 30 एप्रिलपर्यंत भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोडून जावं. पाकिस्तान सरकारचा निर्णय. पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर सुद्धा बंद. सिंधू जलकरार रद्द करण्यासंदर्भात भारताचं पाकिस्तानला पत्र. तर सिंधू जलकरार अनिश्चित काळासाठी सध्या स्थगित. दहशतवादी हाफिज सईदला आयएसआयनं लष्करी छावणीत लपवलं. भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हाफिज लपला. तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, असा हाफिज सईदचा हा जुना व्हिडिओ व्हायरल. भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 1000 कोसळला. निफ्टीमध्ये सुद्धा 340 अंकांची घसरण. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरात इंडियन एअरफोर्सला लढाऊ विमानांच्या गिरट्या. खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन एअरफोर्स सध्या अलर्टवर. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून राफेल विमानाचा युद्धाभ्यास. तर सैन्याकडून या युद्धाभ्यासाला आक्रमक असं नाव. सर्व महत्वाच्या पायलट्सकडून युद्धाचा सराव. राहुल गांधी अनंतनागच्या दौऱ्यावर. तर दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची भेट घेणार. तर कोणतीही कारवाई करा. विरोधी पक्षाचा सरकारला पूर्ण पाठिंबा. सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे जम्मू काश्मीरमध्ये दाखल. तर जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर्स आणि इतर सुरक्षा एजन्सीजच्या अधिकाऱ्यांची त्यांनी घेतली भेट. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरात सुरक्षा दल सतर्क. वैष्णोदेवी मार्गावर 2 घोडेस्वारांना ताब्यात घेतलं. बेकायदेशीरपणे घोडा किंवा खेचर सुविधा चालवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा. पहलगाममधील हल्ल्यानंतर ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत. आमचा भारताला पूर्ण पाठिंबा. अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही. सिंधू पाणी करारावर आज महत्वाची बैठक होणार. तर गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक होणार. जलशक्ती मंत्री CR पाटलांसह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विमान आज संध्याकाळी येणार. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशांनुसार राज्य सरकारच्या वतीनं विशेष विमानांची व्यवस्था. काल 2 विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत दाखल केले. मुंबईसह आता जम्मू काश्मीरच्या उधमपूरमधील चकमकीत शहीद झालेले जवान अली शेख यांना श्रद्धांजली अर्पण. उधमपूरमध्ये काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवान अली शेख यांना वीरमरण. मोदींनी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दल सतर्क. जम्मू काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळील शेवटच्या गावात चेकपोस्ट उभारला. दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. ज्यांच्या डोक्यातनं ही गोष्ट आली त्यांना संपवण्याचं काम सैन्य करेल, असा मला विश्वास. अजित पवारांचं पुण्यातल्या कार्यक्रमात वक्तव्य. पहलगाम हल्ल्याच्या घटनेचं कोणीही राजकारण करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. दरम्यान आमच्यात कोणताही विसंवाद नाही. पर्यटकांना सुरक्षित आणणं हीच आमची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातले आणखी काही पर्यटक जम्मू काश्मीरात अडकून. तर सरहद संस्थेचे सदस्य वैभव वाघ यांच्याकडून व्हिडिओ शेअर. सिंधुदुर्गातनं जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले पावसकर कुटुंबीय मूळ गावी सुखरूप परतले. पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट. नितेश राणेंनी पावसकर कुटुंबियांसोबत संवाद साधला. पर्यटकांना मुंबईहून त्यांच्या गावी नेण्यासाठी एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसेस सज्ज. तर काश्मीरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक विशेष विमानानं मुंबईत येणार.
राष्ट्रवादाच्या राजकारणासाठी देशवासियांच्या जखमेवर मीठ चोळू नका, नरेश म्हस्केंच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची खोचक टीका. नरेश म्हस्केंचं विधान निषेधार्ह, तर त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची नरेश म्हस्केंवर टीका. आणखीन एक महत्त्वाची बातमी. नवी मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये लागले एकनाथ शिंदेंच्या आभाराचे बॅनर्स. पर्यटकांना धीर देत सुरक्षित महाराष्ट्रात आणल्याबद्दल आभार. बॅनरवर उल्लेख. पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर. नागपुरात जवळपास 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांकडे रितसर व्हिसा. पोलिसांसमोर पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचं आवाहन. दरम्यान गुप्तचर विभागही सतर्क. पुण्यातनं जाणाऱ्या नियोजित काश्मीर सहली रद्द. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम. ट्रॅव्हल्स कंपन्यांना मोठा फटका. पहलगाम हल्ल्यानंतर विदर्भातील पर्यटकांनी जम्मू काश्मीरमधील ट्रिप रद्द केल्या. विदर्भातील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 800 पर्यटकांनी काश्मीर ट्रिप रद्द केली. विमान कंपन्यांवर नियंत्रणासाठी आता लवकरच कार्यप्रणाली कार्यान्वित होणार. काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हल्ल्यानंतर आता काही विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केल्याच्या प्रकाराची केंद्र सरकारनं घेतली गंभीर दखल. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंदचं आवाहन. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या येवल्यामध्ये कडकडीत बंद. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचं आंदोलन. करण गायकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये मेवाडमध्ये आंदोलन, तर आंदोलकांकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेरमध्ये बंदची हाक. व्यावसायिक दुकानदारांसह नागरिक बंदमध्ये सहभागी. जळगावच्या मुक्ताईनगरातही सकल हिंदू समाजातर्फे जोरदार निदर्शनं. दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीच्या पाथरीमध्ये मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन. मुस्लिम समाजाकडून तहसीलदारांना निवेदन. जळगावच्या भुसावळमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, तर विहिपकडून दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये न्यायाधीश आणि वकिलांकडून पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली. कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या 40 गावात हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध. हिंदुत्ववादी संघटनांची पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. शरद पवार गटाच्या प्रवक्ते पदावरील सर्व नियुक्त्या सध्या रद्द, तर पक्षाच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या भूमिकेला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच नियुक्त्या रद्द केल्याची माहिती. महायुतीचं सरकार 24 तास काम करत असतं. मी पहाटे 4 वाजेपासून रात्री 10 ते 11 पर्यंत काम करतो, तर 11 ते 2 पर्यंत मुख्यमंत्री काम करतात आणि 2 ते 4 वाजे दरम्यान शिंदे काम करतात. अजित पवारांचं मिश्किल विधान. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू. अशा घटना म्हणजे त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप. शासनानं गंभीर दखल घेतली. आरोपींवर कारवाई करणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. शेतजमिनीच्या वादातनं धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर गुन्हे दाखल, तर सांगलीच्या बेडक गावामध्ये जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचाही आरोप.